आरोग्याचा उपक्रम आहे. याच्याबरोबर पुढे मी आतापर्यंत पाहिलं नाही. आम्ही कॅम्प घेतो तेवढ्या स्वस्तात वगैरे वाटली त्याचं हा प्रॉपर हा उपक्रम आहे. म्हणजे गरीब लोकांच्यासाठी अतिशय सुंदर उपक्रम आहे. ज्या लोकांना आम्ही 4 दिवसांनी औषध देतो आणि त्याचे रिझल्ट एवढे चांगले आहेत. आम्ही आमच्या वाट बघतात. आमच्या गावाकडे ज्याप्रमाणे औषध तशीच आम्ही देतो. कॅम्प म्हणून काहीतरी द्यायचं आणि पेशंटला तसं नाही. प्रॉपर लोकांना ट्रीटमेंट दिली जाते. लोकांना त्याचा फायदा होतो. रिझल्ट येतो. तुम्ही मला सांगा किती लोकांना फायदा झाला? नाही, भरपूर लोक आज येऊन विचारत असतात की डॉक्टर का देणार, आणि रिव्ह्यू मी घेतो. आज आपण बघतो मुलांना, माझं तर इच्छा आहे की मुलांनी सोशल मीडियावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा निगेटिव्ह गोष्टी किंवा पॉझिटिव्ह तुमचे मतं मांडण्यापेक्षा ऍक्च्युअल फील्डवर उतरून कामं करायला पाहिजे प्रत्येक मुलांनी. आज ती खूप गरज आहे काळाची. परिस्थिती अतिशय बिकट आहे सगळ्या संपूर्ण जगामध्ये. सोशल मीडियाच्या आहारी आपण पूर्णपणे गेलेलो होतो. माझं असं म्हणणं आहे की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे म्हणण्यापेक्षा मी काय करू शकतो, आपण काय करू शकतो, या अनुषंगाने आपण छोटं मोठं जसं जमेल, जेवढं जमेल तसं आपण चांगलं कार्य या ठिकाणी केलं पाहिजे. काही ठिकाणी वातासाठी वयस्कर लोकांना मदत दिला जातो. किंवा 120 रुपये आहे. कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. कंटिन्यू रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या जातो. आणि त्या लोकांना बाहेर कुठे एवढं परवडत नाही. म्हणजे एका पेशंटला कमी ते 300 रुपयाची औषध, 300-400 रुपयाची औषध आपण फ्रीमध्ये दिली जातात. आणि एवढी पण कुठे दिली जात नाही. प्लस त्यात लोक सगळे कोर्स आहेत. त्यांचे आशीर्वाद आपल्याला तुम्हाला सर्वांना मिळणार आहेत त्या लोकांचे. कारण की वयस्कर लोक आहेत ना, त्यांना ऍक्च्युली घरामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी हे प्रॉब्लेम आहे. कोण घडी गोळ्या आणून देणार तुम्हाला? यात खूप लोकांना, म्हातारे लोक एकटे राहतात, बायका एकटे राहतात, कोणी नाही त्यांना बघणार वगैरे. तर त्यांना एक थोडासा आधार आपल्यामुळे त्या ठिकाणी भेटतो सर्वांना. आणि खरोखर डॉक्टरांचे आभार. खूप चांगली ट्रीटमेंट आपल्यामुळे लोकांना मी भेटते. तुम्हाला तुमच्या टीमला धन्यवाद देतो. कारण तुम्ही अतिशय चांगला उपक्रम राबवत आहे. सर्व टीम अच्छी आहे. मुलगी पण चांगलं काम करते आणि सर्व. त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद. तुमच्या सगळ्यांनी आभार मानतो की मला तुम्ही सहकार्य करता. येस. थँक्यू. धन्यवाद.